मी प्रॉब्लेम तुम्हाला शेअर केला होता, लिहून ठेवला का सर्वांनी? हो सर. हो सर. ओके, चला आता आपला दुसरा प्रॉब्लेम आहे. जास्त वेळ न घालवता आपल्याला एक 40 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी ड्रॉ करून ठेवला असेल असं गृहीत धरतो आणि सुरू करूया. आपली मेथड सर्वांना माहिती की सुरुवातीला काय करायचं, प्रॉब्लेम पूर्ण रीड करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचा, तो सॉल्व्ह करायचा. तर चला सुरू करूया. पहिल्यांदा आपण रीड करू आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करूया. ओके, म्यूट करा बाकीचे सर्वजण. जे बाहेर आहेत त्यांनी म्यूट करायचं. चला प्रॉब्लेम सुरुवातीला रीड करू. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट. खाली काय दिले, एक ट्रायल बॅलन्स दिलाय आणि ऍडजस्टमेंट दिले. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. तुम्हाला काय तयार करायचंय, त्या ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट वरनं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स इट ऍज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कटरीना. हे दोन पार्टनर आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट तयार करायचं, म्हणजे त्यांचे अकाउंट फायनलाइज करायचे आहेत. आता कालच आपण डिस्कस करताना हे समजून घेतलं होतं की ट्रायल बॅलन्सचे जे डेबिट बॅलन्सेस असतात, बरोबर आहे ना. डेबिट बॅलन्सेस म्हणजे काय की जे अशा अकाउंट आहेत की ज्यांचा बॅलन्स डेबिट आहे, त्या डेबिट बॅलन्स असणारे अकाउंट आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेले असतात ट्रायल बॅलन्स मध्ये. कोणाकोणाचा डेबिट बॅलन्स असतो, म्हणजे कोणते असे आहेत, इन्कम, एक्सपेन्सेस, असेट, लायबिलिटी, काय एक्सपेन्सेस आणि असेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट असतो. म्हणजे याचा काय अर्थ आहे, आपले जे काही ट्रायल बॅलन्सच्या डेबिट कॉलम मध्ये, म्हणजे ट्रायल बॅलन्सचे जेवढे काही डेबिट बॅलन्सेस असतील ते एकतर काय असतील, एक्सपेन्सेस असतील किंवा काय असतील, हा. ज्याचा आवाज येतो ना आजूबाजूचा त्यांनी म्यूट करून ठेवायचा. चालतंय. ज्याचे डेबिट बॅलन्स आहे याचा अर्थ काय, एक तर ते सगळे एक्सपेन्सेस असतील ट्रायल बॅलन्सला डेबिट कॉलम मध्ये दिलेले, किंवा सगळे काय असतील, असेट असतील. क्लिअर सर्वांना? हो. एक्सपेन्सेस असतील तर दोन अकाउंटला जातील, एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि असेट असेल तर कुठं जाईल, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आणि सेम ऍज इट इज क्रेडिट बॅलन्सेसच्या बाबतीत आहे. क्रेडिट बॅलन्सेस कोण असतात, म्हणजे कोणाचे असतात, इन्कम आणि लायबिलिटी. इन्कम आणि लायबिलिटीचे क्रेडिट बॅलन्स असतात. म्हणजे याचा अर्थ काय, जे काही क्रेडिट बॅलन्स मध्ये हे आयटम दिलेले असतील ते सर्व एकतर इन्कम असतील किंवा काय असतील, लायबिलिटी असतील. मग हे क्रेडिट बॅलन्सेस जर इन्कम असतील तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जातील, आणि लायबिलिटी असतील तर कुठं जातील, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. हे क्लिअर झालं. आता आपल्याला आयटम, म्हणजे जे काही आयटम दिलेले आहेत आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये, ते समजून घेत असताना आता डेबिट बॅलन्सेस समजून घेताना आपण प्रश्न विचारायचा आपल्या मनाला की हा असेट आहे का एक्सपेन्सेस आहे, आणि त्या ठिकाणी तो ट्रान्सफर करायचा. फर्स्ट आयटम आहे लँड अँड बिल्डिंग. असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? असेट. म्हणजे कुठं लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. फर्निचर असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? असेट. म्हणजे कुठं लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? असेट आहे. म्हणजे कुठं लिहिणार, बॅलन्स शीटच्या आपण असेट साइडला लिहिणार. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अनिकेत रासकर, तुझा आवाज येतोय आजूबाजूचा जरा. त्याच्यानंतर स्टॉक असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस. आता स्टॉक हा आपला जो आहे तो असेट आहे, परंतु हा ओपनिंग स्टॉक आहे, त्यामुळे नेहमी ओपनिंग स्टॉक कुठं लिहितो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. बॅड डेब्ट्स काय असेट आहे का एक्सपेन्सेस आहे?
Expenses. एक्सपेन्सेस म्हणजे तो लॉस आहे. आणि हा इनडायरेक्ट, आता एक्सपेन्सेस असेल तर तो समजून घ्यायचा इनडायरेक्ट आहे की डायरेक्ट आहे. हा काही गुड्स किंवा प्रोडक्शन किंवा फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस नाही. त्याच्यामुळे ही जे बॅड डेब्ट्स आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणजे कुठं लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या Debit side. डेबिट साइडला. व्हेरी गुड. प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? Expenses. एक्सपेन्सेस आहे, पण हा इनडायरेक्ट आहे, गुड्स प्रोडक्शनशी रिलेटेड नाही. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. वेजेस असेट एक्सपेन्सेस Expenses. पण डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सॅलरी असेट एक्सपेन्सेस Expenses. एक्सपेन्सेस आहे, म्हणजे आपण हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड या ठिकाणी बघूया. असेट एक एक्सपेन्सेस आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. असेट एक एक्सपेन्सेस आहे. या प्रश्नाचं उत्तर द्या आधी, मग जाऊ. कॅरेज इनवर्ड म्हणजे तुमच्या फॅक्टरी पर्यंत माल घेऊन येण्यासाठी, म्हणजेच काय, वाहतूक करण्यासाठीचा जो खर्च आहे तो, त्याला कॅरेज, वाहतूक किंवा भाडं म्हणतो. आणि इनवर्ड म्हणजे आणणे. कळलं का? ओके. कॅरेज इनवर्ड हा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रोडक्शनच्या अगोदरचा. त्यामुळे हा कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या सेल्स रिटर्न. आता हा ऍक्च्युली आपला हे आहे, आपल्याकडे माल परत रिटर्न आलेला आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिला तरी चालतो, किंवा आपल्याला यातलं सेल्स मधनं लेस करावा लागतो. मग सेल्स असतात ट्रेडिंगच्या क्रेडिटला लेस सेल्स म्हणायचं. त्या ठिकाणी सेल्स मधनं कुठं काय करणार? लेस करणार. ड्रॉविंग, आता हे ड्रॉविंग जे आहे हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो. त्या पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहिणार सांगा बरं? आपण शिकलेलो आहे डेबिट साइडला. म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या कुठं? डेबिट साइडला. डिस्काउंट असेट एक्सपेन्सेस व्हेरी गुड. एक्सपेन्सेस. मग हा डिस्काउंट कुठं लिहिणार? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख. आता हा ऍडव्हान्स शाहरुखला गिव्हन केलेला आहे. असेट आहे का एक्सपेन्सेस? असेट आहे, म्हणजे कुठे लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिणार. ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख हा काय एक्सपेन्सेस नाही. आपण पैसे दिलेत दुसऱ्याला आणि त्याच्याकडून आपल्याला भविष्यात पैसे भेटतील, म्हणजे आपली ही असेट आहे, आपण त्याला भविष्यात बेनिफिट घेणार आहोत बॅलन्स शीटच्या असेटला. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही आयटम कुठं जाणार? काय आहेत आपल्या? असेट आहे, म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. इंटरेस्ट, आता हे इंटरेस्ट पेड असणार आहे, एक्सपेन्सेस आहे, कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कमिशन सुद्धा एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? डेबिटला. रॉयल्टी कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि लास्ट आयटम आहे परचेस, हा सुद्धा कुठं लिहितो आपण? डेबिट साइडला. म्हणजे आपल्याला हे आयटम कुठं जातात हे एकदा कळलं की आपण त्या ठिकाणी इन शॉर्ट मध्ये लिहून घेतलं. आता क्रेडिट बॅलन्सेस. कॅपिटल दिलंय शिल्पा आणि कटरीनाचं, कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार? हे क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. बिल्स पेएबल, लॅबिलिटी इन्कम. लॅबिलिटी म्हणजे बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार? लॅबिलिटी साइड. बँक ओव्हरड्राफ्ट, लॅबिलिटी इन्कम. लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहिणार. परचेस रिटर्न कशातनं लेस करतो आपण? परचेस मधनं लेस करतो. परचेस दिलेले असतात, ट्रेडिंगच्या डेबिटला पण लिहिलेले असतात. सन्ड्री क्रेडिटर, इन्कम आहे, लॅबिलिटी आहे? लॅबिलिटी. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. बँक लोन, इन्कम आहे का लॅबिलिटी आहे? लोन आहे, आपण दुसऱ्याकडून पैसे घेतले बँकेकडून वगैरे, आपल्याला ते द्यावे लागतील, लॅबिलिटी. इंटरेस्ट रिसिव्ड, भेटलाय तुम्हाला इंटरेस्ट, लॅबिलिटी. इन्कम म्हणजे कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आरडीडी इन्कम समजायचा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहायचा? क्रेडिट. आणि सेल्स कुठं लिहितो? सेल्स सुद्धा इन्कम आहे, कुठं लिहिणार? डायरेक्ट इन्कम आहे, क्रेडिट साइड, ट्रेडिंग अकाउंट.
क्रेडिट साइड. आता आपल्याला ऍडजस्टमेंट कडे जायचं. ते 5 ऍडजस्टमेंट त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत, त्या समजून घेऊया. फर्स्ट आपल्याला माहिती सालाबाद प्रमाणे आपली जी ऍडजस्टमेंट असते ती क्लोजिंग स्टॉकची असते. जावई बाप्पू आपला अजिबात घाबरायचं नाही. त्याची इफेक्ट सांगा. द क्लोजिंग स्टॉक in hand was valued at rupees 58,000 on 31st March 2019. It means हा शेवटच्या तारखेला आपल्याकडे असलेला स्टॉक आहे क्लोजिंग स्टॉक. इफेक्ट सांगा. बरोबर. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला. क्लिअर सर्वांना? हो सर. Okay. Yes, sir. Then after outstanding expenses means expenses due but not paid. Expenses द्यायचे करून दिलेले नाही आहेत. म्हणजे थोडक्यात काय, हे द्यावे लागतील आणि जे द्यावे लागतं ते आपली लॅबिलिटी असते. इफेक्ट सांगा. रॉयल्टी 1500 आउटस्टँडिंग आणि वेजेस आहेत 800 रुपये. दोन्हींचा इफेक्ट सेमच असेल. काय इफेक्ट असेल? ऍड आउटस्टँडिंग ऍड करायचे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये. रॉयल्टी मध्ये ऍड करणार, वेजेस मध्ये ऍड करणार. म्हणजे ऍड इन एक्सपेन्सेस. आणि नेक्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ऍडजस्टमेंट रॉयल्टी आणि वेजेस वर आहे. आपल्याला रॉयल्टी आणि वेजेसला स्टार मार्क करावं लागेल. आपण जाऊया आपल्या ट्रायल बॅलन्सला. सेकंड लास्ट आयटम आहे रॉयल्टी. त्याला एक स्टार मार्क करूया. स्टार मार्क करण्याचं कारण तुम्हाला काल समजलं असेल की आपल्याला सॉल्व्ह करताना त्या ठिकाणी एक ओळ जागा सोडावी लागते. आणि वेजेसला एक स्टार मार्क करूया. सर्व सोबत राहायचं, माग कोणी राहायचं नाही. क्लिअर का सर्वांना? Okay, then after next third adjustment is salary paid in advance. Paid in advance means salaries expenses आणि paid in advance म्हणजेच काय, हा सॅलरी प्रीपेड असेल. बरोबर ना? हो सर. हा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या विरुद्ध प्रीपेड एक्सपेन्सेसचे इफेक्ट असतात. सॅलरी पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ 2000 रुपये. एक्सपेन्सेस ऍडजस्टमेंटचे इफेक्ट सांगा मला. 2 इफेक्ट होतील. बघा, आउटस्टँडिंग काय केलं ते आपण ऍड केलं. ते प्रीपेड काय करणार, लेस करणार त्या एक्सपेन्सेस मधनं. आणि आउटस्टँडिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिते तर प्रीपेड कुठं लिहिणार? बॅलन्स शीट असेट साइड. क्लिअर सर्वांना हे? ओके. याच्यामध्ये कोणाला काय अडचण नसेल असं समजूया. त्याच्यानंतर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. बघा, बॅड डेब्ट्स आहेत 1000 रुपये अँड रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहे 3% ऑन डेटर्स. आता या दोन्ही ऍडजस्टमेंट एकाच ऍडजस्टमेंट मध्ये दिल्यात. अगोदर बॅड डेब्ट्सची करणार का रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे RDD ची ऍडजस्टमेंट करणार? अगोदर फर्स्ट वन आपण काय करणार, बॅड डेब्ट्स लेस करणार. जी अमाऊंट आलेली असेल त्याच्यातनं परत 3% RDD वजा करणार. ऍडजस्टमेंटचे इफेक्ट, दोन्ही ऍडजस्टमेंटचे इफेक्ट सेमच आहेत. काय इफेक्ट होतो? लेस डेटर्स मधनं काय करणार आपण? लेस करणार. आणि दॅन आफ्टर असेट डेटर्स. असेट कमी झाली, डेटर्स कमी झाली की आपली काय असते ती लॉस असतो ना. लॉस कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. म्हणजे डेटर्स मधनं लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. हा झाला इफेक्ट. आणि नंबर लास्ट ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड प्लांट अँड मशिनरी 10%. असेट कमी होणार आहे डेप्रिशिएशन केल्यामुळं. असेट कमी होणार म्हणजे त्या असेट मधनं आपण हे डेप्रिशिएशन काय करणार? लेस असेट. एक इफेक्ट लेस असेट. आणि असेट कमी झाली की काय असतो आपला? लॉस कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. ऍडजस्टमेंट समजल्या? इफेक्ट समजले का सर्वांना? ओके. सर्वांनी ड्रॉ केला असेल. जे नवीन लोक असतील त्यांच्यासाठी एक माहिती देतो. पहिल्यांदा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक पूर्ण पेज, बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. अशा पद्धतीने आपले अकाउंट तयार करून ठेवायचे. मी आधी शेअर केलं होतं. तुम्हाला प्रॉब्लेम, माझा अंदाज आहे तुम्ही तयार करून ठेवले असतील. आता आपण प्रत्यक्षात सोडवायला म्हणजे सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. अतिशय सोपं असतं. स्टेप बाय स्टेप गेलं की अजिबात अवघड काही वाटत नाही.
चला सुरुवातीला काय दिले त्यांनी लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट असेट साइड. एकच मिनिट आपलं एक काम राहिले काय राहिले कोण सांगेल आपण ऍडजस्टमेंटला स्टार मार्क करायचं विसरलो एकाच ऍडजस्टमेंटला केलं हा सॅलरीला स्टार मार्क करायचं विसरलोय बॅड डेब्ट्स म्हणजे डेटर्सला स्टार मार्क करायचं विसरलोय आरडीडी ला स्टार मार्क करायचं विसरलोय बिल्डिंग आहे आणि फर्निचर आहे तर स्टार मार्क करा पहिल्यांदा सॅलरीला सॅलरीवर एक ऍडजस्टमेंट आहे सॅलरीला स्टार मार्क करा सन्ड्री डेटर्स वर 2 ऍडजस्टमेंट आहेत त्याला एक स्टार मार्क करा 2 ऍडजस्टमेंट सन्ड्री डेटर्स वर 2 स्टार मार्क करा बॅड डेब्ट्स वर एक ऍडजस्टमेंट आहे त्याला एक स्टार मार्क करा बॅड डेब्ट्स वर आता आरडीडी ला काय करायची गरज नाही कारण की तो आपण सेपरेट दाखवणार आहे त्याच्यानंतर काय लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर वर स्टार मार्क आहेत ऍडजस्टमेंट आहेत लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला का मशिनरी आहे ऍडजस्टमेंट मध्ये फर्निचरला एक स्टार मार्क करून ठेवा हा म्हणजे आता कशाला स्टार मार्क करायचं राहिलेलं नाही आपण सगळ्याला स्टार मार्क केलेलं आहे चला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया करण म्यूट करायचा आवाज बाजूचा आवाज येतो चला पुढे जाऊया आता आपण ट्रान्सफर करायला सुरुवात करू लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या कुठे लिहायचंय असेट साइडला आणि स्टार मार्क आहे म्हटल्यावर ऍडजस्टमेंट आहे लिहित असताना मी कसं लिहितोय बघा बॅलन्स शीटच्या असेट साइडला आलो लँड अँड बिल्डिंग लिहिणार लँड अँड बिल्डिंग आणि अमाऊंट किती कोण सांगू शकते का मला लँड अँड बिल्डिंगची 37,800 तर हे इनरला लिहायचं कुठं लिहायचं इनरला काय इनरला कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून डेप्रिशिएशनची आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट करण्यासाठी म्हणजे आपला प्रॉब्लेम सुटसुटीत राहतो चुकत नाही काहीही आपलं विसरत नाही आणि आपली खाडाखोड सुद्धा होत नाही आणि मार्क आपल्याला चांगले भेटतात त्यासाठी जी सिस्टीम मी तुम्हाला सांगतोय त्याच मेथडने जायचं सर्वांनी लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर फर्निचरवर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे कुठं लिहायचंय बॅलन्स शीट कोणीतरी माईक चालू केलं डबल आवाज येतोय ज्याचा माईक चालू होतोय त्यांनी बंद करून ठेवा हो फर्निचर तर फर्निचरचे अमाऊंट किती पहा अमाऊंट आहे 17,250 इनरला लिहायचं कारण की ऍडजस्टमेंट आहे 17,250 सोबत राहा सर्वांनी सर्वजण सोबत आहेत ना ओके 17,250 इनरला लिहिले नेक्स्ट आयटम जे होतंय त्याला टिक मार्क करत जायचं म्हणजे आपल्या लक्षात येते की आपण काय विसरत नाही म्हणून सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट आहे कुठं लिहिणार आहे बीए लिहिले मीन्स बॅलन्स शीट असेट साइड चला लिहूया सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साइडला सन्ड्री डेटर्स आता मी सुद्धा तुमच्या सोबत लिहितोय त्यामुळे तुमचं माझं स्पीड मॅच होऊ शकतं त्यामुळे स्पीडचा काही प्रॉब्लेम येणार नाही सर्वांनी सोबत राहा 40,000 आहेत सन्ड्री डेटर्स इनरला लिहायचे 40,000 आणि याच्यावर कशाची एक बॅड डेब्ट्सची एक ऍडजस्टमेंट आहे एक वळ बॅड डेब्ट साठी आणि 2 वळी कशासाठी सोडणार आपण आरडीडी साठी वॉइस परत येतोय हो आरती तू एकदा चालू करून बघ बरं तुझा माईक आरती गवळी आरतीचं चालू आहे का आरतीचं नाही येत अजून कोण आहे बंग आरती चालू कर माईक हॅलो स्वप्नाली पोद्दार स्वप्नाली चालू कर बरं तुझा माईक केलाय सर हो स्वप्नाली तुझा आवाज चालू असला ना माईक चालू असले का आवाज येते तुझा स्वप्नाली ओके सर तू हेडफोन लावतेस का नाही सर
मग तुझा दुसरा मोबाईल आहे का शेजारी वगैरे? नाही. तुझ्या मोबाईलच्या माईकचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तर थोडस म्यूट ठेव, किंवा जर तुला असं वाटत असेल की दुसऱ्या मोबाईल वरनं जॉईन करायचं तर दुसऱ्या मोबाईल वरनं जॉईन करत जा. तुला लिंक ह्या मोबाईल वर जरी भेटली तरी जॉईन दुसऱ्या मोबाईल वरनं कर, म्हणजे डबल आवाज येणार नाही. ओके सर. चालतं. सर हेडफोन नाही लावल्यावरती डबल आवाज येतोय. हा का? बघा काय, आता मला आवाज कुणाचा येतो हे कळलं. बघा सन्ड्री डेटर्स आपण लिहिलं, 2 ऍडजस्टमेंट आहेत त्याच्यावर. त्याच्यामुळे काय केलं आपण, पहिल्या ऍडजस्टमेंट साठी 1 ओळ आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी 2 ओळी जागा सोडल्या. सन्ड्री डेटर्स इनरला लिहिले. इथपर्यंत सर्व सोबतच आहेत का? ओके, चला पुढे जाऊया. चला, बॅड डेब्ट्स आपलं स्टॉक आहे. स्टॉक कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट किती लिहिणार स्टॉकची? 65,000. बरोबर, 65,000 ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं 65,000. चला पुढे जाऊया. पुढचा आयटम कोणता आहे, कोण सांगू शकते मला? बॅड डेट. एकच मिनिट. चला, बॅड डेब्ट्स कुठे लिहिणार आपण? आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, परंतु स्टार मार्क, याचा अर्थ आपल्याला इनरला लिहावं लागेल. लिहायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू बॅड डेब्ट्स सुयोग कदम, सगुणा कदम. आवाज येतो तुझा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू बॅड डेब्ट्स. अमाऊंट किती बॅड डेब्ट्सची? 400 इनरला लिहिलं. 1 ओळ जागा सोडायच्या बॅड डेब्ट्स लिहिल्यानंतर. बॅड डेब्ट्स झालं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पळत जायचं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, सोबत राहायचं सर्वांनी. अँड स्टेशनरी. अमाऊंट किती लिहिणार? ऍडजस्टमेंट वगैरे काहीही नाही. 4,000 आउटर कॉलमला लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. वेजेस वर ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहायचं आपल्याला वेजेस? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टीडी म्हटले. स्टार मार्क आहे, याचा अर्थ इनरला लिहावं लागेल. परंतु वेजेस लिहायच्या अगोदर आपल्याला काय लिहावं लागतं, कोण सांगते? परचेस लिहून घेऊया. टू परचेस म्हणा सर्वांनी. टू परचेस. आणि परचेस मधनं परचेस रिटर्न सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण 1 ओळ जागा म्हणजे खालच्या ओळीला लिहायचं लेस परचेस रिटर्न. तर तुम्ही ओपनिंग स्टॉक इनरला का लिहिले? चुकून झालेलं आहे. परचेस रिटर्न ओपनिंग स्टॉक इनरला झाले ना, आउटरला लिहायचं 65,000. ओके. परचेस रिटर्न आपण काय केलं? परचेस रिटर्न प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून घेतलेले. मी अमाऊंट कशा लिहितोय ते सुद्धा लक्षात ठेवा बरं का. त्याच्यानंतर परचेस रिटर्न झाल्यानंतर वेजेस लिहायचं होतं आपल्याला, बरोबर ना? वेजेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटलाच लिहिणार. आपण वेजेस पर्यंत आलो होतो. टू वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. टू वेजेस. अमाऊंट किती पहा? इनरला लिहिणार 3,000 रुपये. इनरला लिहायचे 3,000. का इनरला लिहायचं? कारण की ऍडजस्टमेंट आहे म्हणून. बिवडे अभिजित म्यूट कर बिवडे. पुढं मला ह्याच्यातच वेळ जातो जास्त सांगण्यात. सॅलरी कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या
डेबिट साईड ऍडजस्टमेंट आहे, कारण की स्टार मार्क आहे म्हटल्यावर आपण इनरला लिहिणार सॅलरी. आणि अमाऊंट किती बघा सॅलरीची? 5,000 रुपये इनर कॉलमला लिहिणार आणि एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंट साठी. क्लिअर सर्वांना? ओके. हो सर. कॅरेज इनवर्ड कुठं लिहायचं? कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड. टू कॅरेज इनवर्ड. आणि अमाऊंट किती पहा कॅरेज इनवर्डची? 4,000. आउटरला लिहून टाका 4,000 रुपये. अमाऊंट कशा लिहितोय ते पण पहा. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न, सेल्स मधनं लेस करायचे. सेल्स कुठं लिहितो आधी ते सांगा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय सेल्स. बाय सेल्स. आणि खालच्या वेळेला म्हणायचं लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. आणि एक लाईन मारून ठेवायची म्हणजे आपल्या लक्षात राहते की आपल्याला हे आयटम घ्यायचे. आता सेल्स रिटर्नची अमाऊंट किती आहे ती फक्त लिहून ठेवा. किती अमाऊंट आहे सेल्स रिटर्नची? 2,000. इनरला फक्त लिहून ठेवायचे 2,000. ज्यावेळेस सेल्स भेटते आपल्याला त्यावेळेस त्यातनं ते लेस करणार. क्लिअर का सर्वांना? ओके. चला पुढे ड्रॉविंग. ड्रॉविंग कुठं लिहिणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2,000 आणि 3,000 अमाऊंट आहे ड्रॉविंगची. जाऊया पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला आणि त्या ठिकाणी लिहूया टू ड्रॉविंग. टू ड्रॉविंग. आणि अमाऊंट लिहिणार पहिला पार्टनर 2,000 आणि दुसरा पार्टनर किती आहे? 3,000. क्लिअर सर्वांना ड्रॉविंग? हो. आता तुम्हाला जर पुस्तकातल्या मेथड नुसार जर लिहावं लागलं असतं तर तुम्हाला काय करावं लागलं असतं ते सांगतो. तुम्हाला कॅपिटल लिहावं लागलं असतं शिल्पाचं इनरला. त्याच्यानंतर एक ओळ जागा सोडवलेली असती ड्रॉविंग लेस करायला. नंतर काय करावं लागलं असतं? पुन्हा एकदा म्हणजे लेस करायला ड्रॉविंगला जागा सोडावं लागली असती. परत ऍड कराय प्रॉफिट नेट प्रॉफिट जागा सोडावं लागली असती. नंतर तुम्हाला कटरीनाचं कॅपिटल लिहावं लागलं असतं. त्याच्यातनं लेस करायला जागा सोडावं लागली असती. ड्रॉविंग नेट प्रॉफिट ऍड करायला जागा सोडावं लागली असती. आणि मग तुम्हाला आउटरला टोटल घ्यावी लागली असती. पण याच्यामुळे काय झालं असतं की तुमचं कन्फ्युजन झालं असतं. या ठिकाणी नेमकं ऍड लेस आणि जागा किती सोडायची. त्यासाठी आपण सेपरेट काय करतोय? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. खाडाखोड होत नाही, सुटसुटीत होतं त्यासाठी. त्याचं रिझन हे आहे. ड्रॉविंग झालं. डिस्काउंट. डिस्काउंट कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला जाऊ. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. त्या ठिकाणी लिहायचं टू डिस्काउंट. आता हा डिस्काउंट अलाउड असेल का रिसिव्ड असेल रे? अलाउड. व्हेरी गुड. अलाउड असेल. आपण दिलाय म्हणून आपला एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून तो आपण दुसऱ्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितोय. अमाऊंट किती डिस्काउंट अलाउडची? 2,030 रुपये. आउटरला लिहायचे 2,030. क्लिअर सर्वजण इथपर्यंत? सोबतच का सगळे सांगा एकदा? हो सर. ओके. चला पुढे जाऊया. ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख. ही आपली असेट आहे, आपण दिलाय. कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. बॅलन्स शीटच्या आणि त्या ठिकाणी लिहूया ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख. गिवन टू शाहरुख. शॉर्ट मध्ये लिहिलं. अमाऊंट किती दिली बघा त्याला? ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000. व्हेरी गुड. किती? 10,000 रुपये. आउटर कॉलमला लिहून टाकायचे. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. स्टार मार्क असला की इनर कॉलमला आपण स्टार मार्क करून ठेवतो. कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक दोन्ही आयटम कुठं लिहिणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिणार. जाऊया बॅलन्स शीटच्या असेट साइडला आणि त्या ठिकाणी लिहूया कॅश इन हँड. एक 2-3 ओळी जागा सोडून लिहा. कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक. अमाऊंट सांगा. कॅश इन हँडची 20,000. कॅश ऍट बँकची 2,000.
कॅश इन हँडची 20,000 आउटर कॉलमला लिहा 20,000 आणि कॅश ॲट बँकची 2,000 8,000 आहे. आवाज खूप येतोय बाहेर. 8,000 सर हा. 8. आवाज कुणामुळे येतो? तुमच्यामुळेच येतो. ज्याचा आवाज येतोय आजूबाजूला त्यांनी शक्यतो म्यूट करत राहा. आणि जर तुम्हाला खूप असं उत्तर देऊ वाटतंय तर डिस्टर्ब नको आपल्याला, तर एका शांत ठिकाणी ज्या खोलीमध्ये किंवा जागेमध्ये आवाज नाही अशा ठिकाणी आपल्या लेक्चरला बसायचं 1 तासभर. त्यामुळे तुम्हाला चांगले समजून देखील, तुम्हाला लेक्चरमध्ये परफॉर्म देखील करता येईल, उत्तरं देखील देता येतील. त्यासाठी एक तर शांत ठिकाणी बसा आणि जर आजूबाजूला शांतता नसेल तर थोडंसं म्यूट करा. एवढंच फक्त. तुम्हाला शांतता नसेल तर बोलता येणार नाही माझ्याशी. आणि जर शांतता असेल तर अशा खोलीत बसा की ज्या ठिकाणी, किंवा दरवाजा वगैरे बंद करून ठेवा, आजूबाजूचा आवाज येणार नाही अशा ठिकाणी बसा. चला पुढे जाऊया. इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहू टू इंटरेस्ट. आणि अमाऊंट किती आहे? 1,000. ऍडजस्टमेंट नाहीये, आउटरला लिहून टाकू 1,000. इंटरेस्ट झाल्यानंतर कमिशन हे सुद्धा कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहायचं टू कमिशन. सोबत येतात ना सगळेजण? हो सर. कमिशनची अमाऊंट किती आहे? 2,000. कमिशन लिहिलं 2,000. त्याच्यानंतर पुढं रॉयल्टी कुठं लिहायचंय? डेबिट साइडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, परंतु त्याच्यावर स्टार मार्क आहे पहा, म्हणजे आपल्याला इनरला लिहावं लागेल. ट्रेडिंगच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू रॉयल्टीज. टू रॉयल्टीज. अमाऊंट किती लिहिणार रॉयल्टीची? 2,000 रुपये अमाऊंट लिहिणार. आणि इनरला लिहिले त्यामुळे एक ओळ जागा सोडणार, म्हणजे पुढचा आयटम लिहिताना आपण खालच्या ओळीला लिहितो, आपल्याला लक्षात राहते की आपण इथे जागा सोडली म्हणून. नेक्स्ट पुढे जाऊया. परचेस आपण लिहिलेले आहेत ट्रेडिंगच्या डेबिटला 50,000 फक्त अमाऊंट लिहायची. जाऊ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, ज्या ठिकाणी परचेसेस लिहिलेले आहेत त्या ठिकाणी इनरला 50,000 रुपये लिहा. लिहिले का सर्वांनी परचेसचे 50,000? येस सर. ओके. आपण काय केलं? सगळ्या डेबिट बॅलन्सेस जेवढे होते ट्रायल बॅलन्सचे ते सगळे काय केले आपण आता? ट्रान्सफर करून घेतले. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे की बट डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करताना एखादा आयटम मला अडलेला आहे किंवा समजलेला नाहीये? म्हणजे ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख. हॅलो. हा, ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख, बरोबर ना? शाहरुख आहे ना? हा. हो, तिथं ऍडजस्टमेंट नाहीये तरी लाईन सोडली बॅलन्स शीटला. हो सर. सोडली का? हो, असेट साइडला नाही सोडली. Cash in ऍडव्हान्स hand, गिवन टू शाहरुख 10,000. ह्या 2 लाईन का सोडल्या असं म्हणायचंय ना तुम्हाला? या ठिकाणी आपल्याला प्रीपेड एक्सपेन्सेस आणि अजून आता हा काय आहे, मी हे का सोडलं ते पण सांगतो. कारण की बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काय सांगतो माहिती का? शक्यतो कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे सगळ्यात शेवटी असावेत आणि यांच्यानंतर फक्त क्लोजिंग स्टॉकच यावा. क्लोजिंग स्टॉकच यावा सगळ्यात शेवटी बॅलन्स शीटच्या. तुम्ही जेवढ्या बॅलन्स शीट बघा आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात शेवटी, नाहीतर एक तर सगळ्यात शेवटी ठेवा कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक, किंवा सर्वात सुरुवातीला घ्या त्यांना. मग आता आपण काय सगळ्यात शेवटी ठेवायचंय ना, म्हणून काय केलंय, जर अजून एखादे 1-2 आयटम असतील ऍडजस्टमेंट मध्ये ज्यांची इफेक्ट असेटला होतील त्यासाठी 2 ओळी जागा सोडल्यात मी आणि नंतर खाली लिहिले. हे त्याचं रिझन आहे. कळलं का? येस सर. हो सर. ओके. आणि क्लोजिंग स्टॉक तर सगळ्यात शेवटीच ठेवायचा असतो तो. चला पुढं. आता आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेस जे आहेत ट्रायल बॅलन्स मधले ते क्रेडिट बॅलन्सेस समजून घ्यायचे. क्रेडिट बॅलन्सेस कुठं जातात ते पाहायचंय. एक 5 मिनिटानंतर मीटिंग कॅन्सल होईल. फक्त 10 मिनिटासाठी तुम्हाला परत रिजॉईनिंग करावं लागेल. प्रॉब्लेम आपला संपेल. कालच्या इतका वेळ लागणार नाही. कॅपिटल अकाउंट कुठं लिहिणार प्रत्येक जणाने सांगा. आता कॅपिटल कुठं लिहितो आपण? पार्टनर कॅपिटलच्या कुठं? क्रेडिट साइडला लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन.
ब्रॉट डाऊन. आणि अमाऊंट किती पहा कॅपिटलची 45,000 बरोबर आहे ना? हो सर. 45,000 आणि 45,000. पार्टनरची फक्त नावं लिहायची राहिलेली आहेत माझ्याकडून, तेवढी लिहूया. पहिली पार्टनर कोण आहे? शिल्पा. शिल्पा. आणि दुसरी कोण आहे? कटरीना. कटरीना. ओके, झालं. आता पुढे जाऊया. कॅपिटल बॅलन्सेस ट्रान्सफर केले. बिल्स पेएबल कुठे लिहायचंय? असेट. बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जायचं. एक 3 ते 4 किंवा 5 ओळी मॅक्झिमम जागा सोडायची आणि लिहायचं बिल्स पेएबल. का जागा सोडायची? कारण की आपल्याला त्या ठिकाणी काय लिहावं लागतं? कॅपिटल. बिल्स बिल्स पेएबल. अमाऊंट किती लिहिणार पहा बिल्स पेएबलची? 17,500. ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही म्हणून आउटरला लिहिणार 17,500. बिल्स पेएबल झालं. बँक ओव्हरड्राफ्ट त्याच ठिकाणी कुठं? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला 10,000 रुपये. जाऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. लेफ्ट हँड साइड लॅबिलिटी साइड असते. हो सर. काय आपण बँक ओव्हरड्राफ्ट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट किती कोण सांगते बँक ओव्हरड्राफ्टची? 10,000. ऍडजस्टमेंट नाही, आउटरला लिहून टाकायचे 10,000 रुपये. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, आउटरला लिहिले 10,000. त्याच्यानंतर परचेस रिटर्न कशातनं लेस करायचे आपल्याला? परचेस कुठे लिहिलेत आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेस लिहिले, त्यातनं परचेस रिटर्न लेस करणार. आणि परचेस रिटर्नची अमाऊंट किती आहे? 1,480. जर 50 मधनं वजा केले तर आउटरला किती? 50 मधनं गेले 49 मधनं 480 गेले 48,520 रुपये. ओके, क्लिअर सर्वांना हे? हो सर. चला, त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स कुठे लिहिणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. ऍडजस्टमेंट नाही, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. आणि अमाऊंट किती लिहिणार सन्ड्री क्रेडिटर्सची आपण? 22,000. आउटर कॉलमला लिहून टाकायचं 22,000 रुपये. देन आफ्टर बँक लोन. बँक लोन सुद्धा कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. मीटिंग कॅन्सल होईल, सर्वांनी परत जॉईनिंग करायचं बरं का, लगेचच 1 सेकंदात चालू होते, परत लगेच जॉईनिंग करा. बँक लोन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला, ऍडजस्टमेंट नाही, आउटरला लिहिणार. जाऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला आणि लिहूया बँक लोन. बँक लोन. अमाऊंट किती लिहिणार? 15,000. लिहा 15,000. चला पहा, आपण बँक लोन लिहिणार होतो 15,000 रुपये, ते लिहून घेऊया 15,000 रुपये. बँक लोन झालं. बँक लोन झाल्यानंतर आता काय आहे पुढं? इंटरेस्ट रिसिव्ड कुठे लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या, कारण की कमी आपला क्रेडिटला लिहूया. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक ओळ जागा सोडायची, लिहायचं बाय इंटरेस्ट रिसिव्ड. बाय इंटरेस्ट रिसिव्ड. अमाऊंट किती लिहिणार पहा इंटरेस्ट रिसिव्ड ची? 1,500 रुपये. त्याच्यानंतर आरडीडी. आरडीडी कुठं लिहितो आपण? सर बँक लोन काय म्हटला? आवाज आला नाही.
बँक लोन राहिलंय ना आपलं, का लिहिलं? आम्ही लिहिलंय. हो, तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहिले बँक लोन. हो सर. हो, लिहिले 15,000 रुपये. इंटरेस्ट रिसिव्ड 1,500 आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिलं. आरडीडी आता आपण कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाच लिहिणार आहे, म्हणून लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय आरडीडी. बाय आरडीडी. आणि त्याची अमाऊंट किती पहा आरडीडीची? 1,000 रुपये. 1,000 रुपये. आणि लास्ट आयटम राहिलेला आहे तो म्हणजे सेल्स. कुठं लिहितो? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला. किती? 1,20,000 सेल्स आहेत. आपण जाऊया ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ऑलरेडी आपण सेल्स लिहून ठेवलेले आहेत. 1,20,000 फक्त अमाऊंट लिहायची राहिली. लिहिली ती अमाऊंट 1,20,000 इनरला. आणि त्याच्यामधनं सेल्स रिटर्न 2,000 वजा केले तर आउटरला किती येतील? 1,18,000. 1,18,000. आपण आउटरला घेतली 1,18,000. इथपर्यंत सर्वजण सोबतच आहेत का? येस सर. ओके, चला क्लिअर सर्वांना. आता चला पुढे जाऊया. आपल्या ऍडजस्टमेंट राहिल्यात, एक 5 ते 10 मिनिटात संपून जातील. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे हा. सर माझा मी जॉईन नव्हते झाले, मला इंटरेस्ट रिसिव्ड पासून राहिलंय माझं. तू व्हिडिओ बघून कर ना बाळा. आता तुझ्यासाठी जर थांबायचं म्हटलं तर वेळ लागेल. बर बर. हा, आता जे कंटिन्यू काय म्हटले सर? मी युट्यूबला टाकत नाही सर व्हिडिओ. हा, कालचा व्हिडिओ नाही भेटला ना? हो सर, कालचा व्हिडिओ भेटल तो. नंबर फर्स्ट ऍडजस्टमेंट. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ऍट ₹58,000. याचे दोन इफेक्ट आहेत. एक म्हणजे कुठं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आपण क्लोजिंग स्टॉक, आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. पहिला इफेक्ट देऊन घ्यायचा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला जायचं सगळ्यात शेवटी आणि त्या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकला नेऊन आपटायचं धडाम करून. काय लिहिणार आपण? बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. आणि अमाऊंट किती आहे बघा क्लोजिंग स्टॉकची? 58,000 आउटर कॉलम. आणि सेकंड इफेक्ट कुठे? बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून ठेवलंय बघा. बॅलन्स शीटच्या असेट साइडला मी ऑलरेडी लिहून ठेवलं होतं, तुम्हाला समजून सांगत असताना. क्लोजिंग स्टॉक 58,000. क्लोजिंग स्टॉक 58,000. क्लिअर का सर्वांना फर्स्ट ऍडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट? ओके. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. रॉयल्टी आणि वेजेस आउटस्टँडिंग आहेत. इफेक्ट काय सांगतो? पहिला की संबंधित एक्सपेन्सेस मध्ये आउटस्टँडिंग आहेत ते ऍड करा. आणि दुसरा इफेक्ट काय सांगतो? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. मग आपल्याला दोन्ही एक्सपेन्सेस रॉयल्टी वेजेस कुठे लिहिलेत आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पहिल्यांदा रॉयल्टी आहे तर रॉयल्टीकडे जायचं, रामराम करायचं आणि ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग रॉयल्टीज. आउटस्टँडिंग रॉयल्टी. आणि किती आउटस्टँडिंग आहे रॉयल्टीची अमाऊंट? 1,500. 1,500 आउटस्टँडिंग आहे. हे जर ऍड केलं 2,000 मध्ये तर आउटरला किती येतील? 3,500. ओके. त्याच्यानंतर वेजेस मध्ये सुद्धा ऍड आउटस्टँडिंग वेजेस. ऍड आउटस्टँडिंग वेजेस. आणि वेजेसच्या अमाऊंट किती पहा? 800 रुपये आउटस्टँडिंग. इनरला लिहिले 800. 3,000 प्लस 800. आउटरला किती येतील? 3,800. हे दोन्ही एक्सपेन्सेस धरायचे, गठुडं बांधायचे त्यांचं. आणि बॅलन्स शीटच्या कुठं जाणार आपण? लॅबिलिटी साइडला. लॅबिलिटी साइडला हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, किंवा तुम्ही वेगवेगळे लिहिलं तरी चालेल बरं का. आणि त्याला अंडरलाईन करायचं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहिल्यानंतर अंडरलाईन करायचं. पहिल्यांदा लिहायचं रॉयल्टी. अमाऊंट आहे 1,500 रॉयल्टीचे. आणि दुसऱ्यांदा काय आहे? वेजेस. वेजेसचे 800. 1,500 प्लस 800 2,300 आउटरला लिहायचे. क्लिअर सर्वांना ऍडजस्टमेंट?
Yes, sir. ओके सर. सोबत आहेत ना सर्वजण? Yes, sir. ओके सर. नेक्स्ट ऍडजस्टमेंट सॅलरी पेड इन ऍडव्हान्स. पेड इन ऍडव्हान्स मीन्स प्रीपेड. प्रीपेड आणि प्रीपेडचे इफेक्ट काय आहेत? एक्सपेन्सेस मधनं लेस आणि बॅलन्स शीटच्या असेटला. आता सॅलरी आपण कोणत्या अकाउंटला लिहिली? ट्रेडिंग का प्रॉफिट अँड लॉस? Profit and loss. चला आलो Profit and loss. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या सर्वजण डेबिट साइडला. लेस सॅलरी पण आपण काय म्हणणार त्याला? आउटस्टँडिंग सॉरी आउटस्टँडिंगच म्हणते प्रीपेड. लेस प्रीपेड लेस प्रीपेड सॅलरी. आणि अमाऊंट किती पहा प्रीपेड सॅलरीची? 2000. 2000. टोटल सॅलरी होती आपली 5000 त्यातनं प्रीपेड आहे 2000 म्हणजे ऍक्च्युअल किती असेल आउटरला येणारी? 3000. आणि या सॅलरीचा दुसरा इफेक्ट प्रीपेडचा बॅलन्स शीटच्या कुठं? असेट साइड. एक दोन ओळी जागा सोडण्याचं कारण हेच होतं की मला या ठिकाणी प्रीपेड सॅलरी लिहायची होती. प्रीपेड सॅलरीज. आणि अमाऊंट किती लिहिणार? 2000 रुपये. 2000. नेक्स्ट 3 नंबर ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? ओके ओके. नंबर 4 म्हणजे सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी असं सांगितले की बॅड डेब्ट्स जे आहेत आणि डाऊट आरडीडी जो आहे ते ऍडजस्टमेंट आहे त्याची. तर बॅड डेब्ट्स आहे 1000. ह्याचे दोन्हींचे सेम इफेक्ट आहेत. एक इफेक्ट कशातनं लेस करायचं आहे? डेटर्स मधनं लेस करायचंय आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. आधी बॅड डेब्ट्स लेस करू, नंतर आरडीडी काढू, तो लेस करू आणि दोन्ही सोबत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करू. डेटर्स वर ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स कडे जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया पहिल्यांदा लेस बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स अमाऊंट किती बॅड डेब्ट्सची? 1000 रुपये अमाऊंट आहे. 40,000 1000 गेले किती राहतील डेटर्स इनरला खाली? 39,000. आणि त्यातनं लेस म्हणायचं लेस आरडीडी. ऍट किती पर्सेंट? 3%. बघा 39,000वर 390 गुणुले 3 त्रिक 900 आणि 90 दुने 180 360 किती? 240. 270 म्हणजे किती? 1170 येते का पहा? 1170. येस सर. बरोबर 1170 रुपये. 1170. 1170 3% काढले 39,000वर. 39 मधनं एक गेला 38. 38 मधनं 170 गेले तर 37,830 रुपये आउटरला यायला पाहिजे. बरोबर आहे का पहा? 37,830 रुपये. आणि आता पहा मी काय करतोय ते लक्षात घ्या. हे बॅड डेब्ट्स असेट कमी करतात, आपले डेटर्स कमी होतात त्याच्यामुळं, आणि आरडीडी मुळे सुद्धा डेटर्स कमी होतात. म्हणजे 1000 आणि 1170 याच्यामुळे डेटर्स कमी होतात. हे आपला लॉस आहे. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. आता पहिल्यांदा बॅड डेब्ट्स जे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत, ओल्ड बॅड डेब्ट्स त्याच्यामध्ये हे न्यू बॅड डेब्ट्स ऍड करायचे. काय करायचे? ऍड करायचे. म्हणून बॅड डेब्ट्सला काय म्हणतोय मी या ठिकाणी? ऍड बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आणि कंसात लिहा न्यू. आणि अमाऊंट किती पहा? 1000. आउटरला किती येतील ऍड झाल्यानंतर? 1400. डन. सर्वजण क्लिअर का इथपर्यंत? आणि आरडीडी जो आहे तो आरडीडीचा इफेक्ट सगळ्यात शेवटी लिहा. टू आरडीडी म्हणून. टू आरडीडी. आणि अमाऊंट किती लिहिणार? 1170 रुपये. 1170. ऍडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट झाले. 4 नंबर लास्ट ऍडजस्टमेंट. चला लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले? डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर 5% आणि 10%. एक इफेक्ट काय करायचा आपल्याला? लेस करायचं ऍसेट मधनं आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बाकीच्यांना येतो का आवाज?
येतो सर. हो सर. हो. थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, ज्यांचा आवाज कट होते त्यांना. चला पुढे जाऊया. आता लँड अँड बिल्डिंग वर डेप्रिशिएशन आहे म्हणून म्हणायचं लेस. लँड अँड बिल्डिंग ऍसेटला आहे, ऍसेटला यायचं सर्वांनी. आले का? सोबतच का सांगा. हो सर. लेस डेप्रिशिएशन ऍट हो सर. लँड अँड बिल्डिंग वर किती टक्के डेप्रिशिएशन आहे? 5%. 5%. 37,800 वर 5% काढा. अमाऊंट किती येते कोण सांगते मला? 1,890. 1,890 रुपये अमाऊंट येणार आहे. 37,800 वर 5%. आणि हे वजा केले 37,800 मधनं तर आउटरला येतील 35,910. 910. आणि फर्निचर वर सुद्धा डेप्रिशिएशन आहे. फर्निचर मधनं सुद्धा म्हणा लेस डेप्रिसिएशन ऍट किती पर्सेंट फर्निचर वर आहे? 10%. 10% जर कॅल्क्युलेट केलं तर एक शून्य झाका फक्त. 17,250 मधला 1,725. जर वजा केले 17,250 तर आउटरला येतील 15,525. 15,525. हे झालं क्लिअर. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या. सगळं ट्रान्सफर करून झालेले काय राहिले का एकदा फेरफटका मारायचा आपण जसा शेतात मारतो बांधानी तसा एकदा. कुठं काय राहिले का पहा? काहीच नाही. आता क्लोज करायला काय राहिलं म्हटले? डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं राहिले. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेप्रिशिएशन लिहायचं राहिलं. मी तेच बघत होतो. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या सर्वांनी आणि त्या ठिकाणी लिहा टू डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. सर तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला आलात. ओके. ते माझ्याकडे काय होते, हे माझ्याकडे जे आहे ना टाइम लाईन याच्यामध्ये मला इकडे कोपऱ्यात दिसत नाही की नेमकं कोणतं अकाउंट आहे. मला नंबरवर लक्षात ठेवावं लागतं. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग. बिल्डिंग अमाऊंट किती पहा डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंगची? 1,890 रुपये. आणि दुसरा आहे टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट किती आहे? 1,725. झालं. सगळे इफेक्ट झालेले आहेत. आता काही राहिलेलं नाही. क्लोज करायला सुरुवात करायची का? हो सर. ओके. आता तुम्हाला आज मी थोडासा वेळ आहे, अजून एक 5 मिनिट, तर मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जे शेवटपर्यंत आहेत त्यांना आजचा बेनिफिट भरपूर होणार आहे. कारण की जवळजवळ 20 लोक कमी झालेले आहेत शेवटपर्यंत. मला माहिती कोण टिकते आणि त्यामुळेच मी काल मुद्दा म्हणून व्हिडिओ टाकलेला नाही. चला बघा आता मी टोटल कशी करतोय. शेवटी 3ही शून्य आहेत. क्रेडिट साइड मोठी अंदाज जर घेतला तर बघा 1,18,000 इकडे 65, 48, 3, 4 आणि 35 यांची जर टोटल केली तर ती कमीच असणार आहे. 58 आहे खाली, त्यामुळे हे जास्त असणार आहे क्रेडिट साइड. सगळे क्रेडिटची टोटल केली तर बघा 8 आणि 8 16 हा चाला 1 1 2 2 आणि 5 7 आणि वरचा 1,76,000 टोटल आली का? ओके. हीच लिहिली डेबिटला आपण 1,76,000. आता वजाबाकी कशी करतोय ते पाहायचं. बघा वर आहे 0 0 0 0 0 म्हणजे एकक स्थानी 0 आहे आणि खाली पण जर 0 असेल, खाली म्हणजे कुठं इथं खाली आपल्या उत्तराच्या एकक स्थानी पण 0 असेल तर आपण उत्तर त्या ठिकाणी पहिल्यांदा 0 आकडा लिहायचा. बघा मी काय केलं कळतंय ना सर्वांना? काय केलं? पहिला जो आहे एकक स्थानचा कळतं ना, एकक स्थान म्हणजे कळतं ना, माझं मराठीतनं झालं, इंग्लिश नाही माझं, त्यामुळे मला ते मॅथमॅटिक्स मध्ये फर्स्ट जो असतो त्याच्यानंतर दशक स्थानी बघा म्हणजे दुसरा आकडा 0 2 2 2 2 2 2 2 आहे.
2 आहे बरोबर. आणि खाली किती बघा, खाली टोटल मध्ये या ठिकाणी 2च आहे, 0. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं 2 आहे, इथं खाली 0 आहे. या 2 ला 0 करण्यासाठी 2 मध्ये किती ऍड करावे लागतील, म्हणजे एकक स्थानी 0 येण्यासाठी? बघा, एकक स्थानी 0 येण्यासाठी काय, मी 2 + 8 ऍड केले तर किती येतील? 10 येतील. 10 म्हणजे एकक स्थानी या ठिकाणी 10 आले, 0 आला, आणि इथं खाली पण आता 0 आहेत बघा. या ठिकाणी ऍड किती केले मी या ठिकाणी? 8. ते 8 फक्त या ठिकाणी लिहून ठेवायचे. कळतंय ना सर्वांना मी काय केलं, वजाबाकी कशी करतोय पहा. हा, आता बघा शतक स्थानी पहा, म्हणजे आपला जो 100 जो असतो शतक स्थान कळतं ना, एकक दशक शतक. हा, 0 5 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, 18 आलेले. मी या ठिकाणी थोडस पुसतो पहा, या ठिकाणी किती आले? 18 आले. आणि खाली खाली किती बघा, हा खाली किती? 0 खाली या ठिकाणी दशक स्थानी 0. म्हणजे 18ला 8च्या जागेवर 0 आणण्यासाठी किती ऍड करावं लागतील? 2. म्हणजे येतील 20. म्हणजे किती येतील? 20 येतील. थोडस माझं थोडस कन्फ्युजन याच्या इकडे झालेलं, काय झाले ते सांग. हा, आधी काय मी तुम्हाला सांगताना विसरून गेलो. सुरुवातीला आपण काय केलं ते, किती आलते? 2 आलते बरोबर ना. 2 मध्ये 8 मिळवले, आले किती? 10 बरोबर. आपण 8 या ठिकाणी घेतले, पण या 10 मधला एक जो आहे ना, हा एक या ठिकाणी घ्यायचा हातचा म्हणून 1. आणि आता आपल्याला करावं लागेल 1 5 6 आणि 8 किती झाले? 6 आणि 8 14, 14 आणि 5 19. म्हणजे इथं 19 येतील, 19. आणि आता इथं आपल्याला 19 मध्ये 1 ऍड केलं तर किती येतील? 20 येतील. 1 ऍड केलं तर एकच ऍड करावं लागेल बरोबर ना. 19 मध्ये 1 ऍड केलं 20 येतील. इथं पण 0 आहे आणि खाली दशक अंकाला पण 0 आहे बरोबर. म्हणजे आपल्याला ऍड किती केलं आपण? 1. फक्त 1 या ठिकाणी लिहिणार आपण 1. आणि या 20 मधला जो 2 आहे तो कुठं घेणार? छेदस्थानी, म्हणजे वर घेणार, अंशस्थानी. हा अंशस्थानी. पहा आता परत टोटल करायची. 2 आणि 5 7, 7 आणि 8 किती झाले? 15. 15 आणि 3 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25. 25 आहे. आणि खाली किती आहे पहा? 6 आहे. 6. म्हणजे या 25 म्हणजे 5च्या जागी 6 आणण्यासाठी आपल्याला 5 मध्ये किती मिळवावे लागतील? 1 मिळवला म्हणजे किती आले? 6 आले बरोबर ना. 26 आले. मिळवला 1 म्हणून लिहायचा डायरेक्ट 1 या ठिकाणी. लिहायचा किती? 1. आणि 26 मधला 2 जो आहे तो अंशस्थानी घेऊन जायचं. या ठिकाणी 2 आणला बघा. आता परत बेरीज करायची. 2 आणि 6 8, 2 आणि 6 8, 8 आणि 4 12, 12 12 12 12 काहीच नाही खाली, डायरेक्ट 12 येते बरोबर ना. 12. आता 12 आलेले तर खाली किती बघा? 7 आहे. खाली किती? 7. आता या 12ला 7 करण्यासाठी म्हणजे 12ला 7 करायचं म्हणजे 5 मिळवावं लागतील त्याच्यामध्ये, म्हणजे 17 येतील. 17 येतील. मिळवले किती? 5. ते 5 या ठिकाणी लिहायचे. ते 5 या ठिकाणी लिहायचे. आणि 17 मधला हातचा काय आहे? 1, तो वर घ्यायचा. एकक स्थानी अंश स्थानी घ्यायचा. आता बघा हा 1 आणि खालचा सुद्धा 1च आहे. 1 1 ज्यावेळेस समान अंक असेल वर आणि खाली त्यावेळेस 0. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला? 51,800. 51,180. त्याला नाव देणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आता मला सर्वांनी प्रामाणिकपणे सांगायचं, ही सिस्टीम कोणाकोणाला माहिती होती? नाही. नव्हती माहिती. आता याची मी काय आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मी काय हे तुम्हाला रोज सांगत बसणार नाही. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही टोटल करा. मी एकदा सांगितलं
की तुम्ही आता हे प्रत्येक प्रॉब्लेमच्या बाबतीत अगदी 2 मिनिटात, आता आपलं काय होतं ते सांगतो परीक्षेचे. आपण हे ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलं असतं, त्याच्या डेबिट एकची टोटल आपण दुसऱ्या पानरेखाखाली एक अंक लिहितो, करतो, क्रेडिटची टोटल करतो, मग जी मोठी त्यातनं छोटी वजा करतो. कमीत कमी 3 ते 4 मिनिटं त्याच्यात आपले जातात एक अकाउंट क्लोज करण्यासाठी. आणि मग असे प्रत्येकाचे 3 अकाउंट क्लोज करायलाच 10-15 मिनिटं जातात. आपण ट्रान्सफर तर 5-10 मिनिटातच करतो, हे पोस्टिंग सगळं 10 मिनिटात होतं आपलं, पण ते टॅली करायलाच 15-20 मिनिटं. आणि परत चुकलं की परत लिहितो, परत खाडाखुड होते. त्यापेक्षा ड्रॉ करतानाच मी ज्या फॉर्मॅटमध्ये अमाऊंटचे कॉलम ड्रॉ केलेत त्या पद्धतीने ड्रॉ करायचं आणि अशा पद्धतीने काय करायची, टोटल करायची आणि लेस मायनस करत राहायचं. क्लिअर का सर्वांना हे? हो सर. ओके. आता अजून थोडा एक 5 मिनिटं जर वेळ दिला तर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या बाबतीत सुद्धा असंच करून बघूया. चला, आपला जो ग्रॉस प्रॉफिट आलता तो कुठं ट्रान्सफर करतो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन म्हणणार. आणि अमाऊंट किती आली आपली? 51,880 रुपये. 180 रुपये. आणि आता टोटल करूया, बघायचं. लक्षात ठेवा की 51 इकडे आहेत, इकडे एक सुद्धा 51च्या पटीची अंक नाही डेबिट साइडला, सगळ्या छोट्या अमाऊंट आहेत. म्हणजे क्रेडिट साइड मोठी असणार आहे प्रॉफिट अँड लॉसची. बघा 000 एकक स्थानी 00 घेणार. त्याच्यानंतर 88,8 शतक स्थानी 1 आणि 5 6. इकडं 1 2 3 आणि 5 53,680. किती सेकंदात? 5 सेकंदात टोटल केली. 30 लिहिली डेबिटला, 53,680. आता वजाबाकी करताना बघा 000 आणि इथं 5 आहे, 5 आहे शेवटी आणि खाली आहे 0. 5 ला 0 करण्यासाठी किती मिळवावं लागतील? 5 मध्ये 5 मिळवले. 5 म्हणून एका स्थानी लिहिणार 5. आणि या 10 मधला 1 जो आहे तो काय घेणार आपण? अंश स्थानी घेणार. म्हणजे हे घेणार, काय म्हणतो आपण त्याला तुमच्या भाषेत गणिताच्या, माझं खूप गणित, हातचा. त्याच्यानंतर 1 1 1 1 1 1 1 1 3 4 4 7 11 11 9 20 20 आणि 2 22. किती आले? 22 आले. हा 22 आले. आणि खाली बघा 8 आहे. म्हणजे 22 ला 8 करण्यासाठी आपल्याला 22 मध्ये किती मिळवावे लागतील? 6. 6 मिळवले म्हणजे किती झाले होतील? 28. 6 मिळवले म्हणून लिहिणार 6 खाली. मिळवले किती? 6 म्हणून लिहिणार 6. आणि 28 मधला 2 कुठे घेणार? अंश स्थानी घेणार. म्हणजे छेद हे करून 2 हातचा 2 घेतला आपण इथं. आता हा 2 इथं आल्यानंतर 2 आणि 4 6 6 6 6 6 आणि 1 7 7 आणि 8 15 आणि 7 22. बरोबर ना? 22. आणि खाली किती बघा? 6 आहे. पुन्हा एकदा 6 आहे खाली. म्हणजे किती मिळवावे लागतील 22 मध्ये? परत 4 मिळवावे लागतील. 4 मिळवावे लागतील. 22 मध्ये 4 मिळवले तर 26 येतील. मिळवले 4 म्हणून लिहिणार 4. आणि 26 मधला 2 जो आहे तो हातचा म्हणून घेणार पुढे. 2 आणि 1 3 3 आणि 4 7 7 आणि 3 10 2 12 13 15 16 17 18. किती झाले? 18 आले. बरोबर ना? हो सर. ओके. 18 लिहिले आपण. आणि खाली आहे 5 का 3? 3. 18 ला 3 करण्यासाठी 18 ला 3 करण्यासाठी आपल्याला किती मिळवावे लागतील त्याच्यामध्ये? 5 मध्ये येतील 23. मिळवले 5 म्हणून लिहिणार डायरेक्ट 5. लिहिणार 5. आणि 23 मधला 2 जो आहे तो वर घेऊन जाणार आपण या ठिकाणी. इथं 2 आहे, सॉरी तिथं नाही लिहायचा, इथं 2 लिहावे लागेल. इथं 2 आहे, हा 2 आणि खाली आहे 5. म्हणजे 5 मधनं 2 डायरेक्ट गेले तर किती राहतील शिल्लक? 3. किती राहतील? 3 राहतील. म्हणजे आपला पुढं काही संख्या नाही ना, त्यामुळे डायरेक्ट आपण 3 घेतले. आपला नेट प्रॉफिट किती आला? 35,000. बरोबर आहे का? पुस्तकातल्या प्रमाणे बघा, टू नेट प्रॉफिट. हो सर. आता हे नेट प्रॉफिट वाटायचं आहे आपल्याला पार्टनरला थोडस. 1 2 आणि तिसऱ्या वेळेला म्हणायचं टू नेट प्रॉफिट
आणि पहिली आहे शिल्पा आणि दुसरी आहे कटरीना. यांना जर वाटला आपण 35,465 त्यांचा रेशो दिला ना, इक्वली वाटला तर दोन समान भाग केले तर 17,732 एकाला येतील आणि एकाला येतील 17,733 रुपये. 33 रुपये हा आपला प्रॉफिट आहे. एकच मिनिट, 1 मिनिट फक्त वेट करा. आता हा प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करणार आपण? आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय नेट प्रॉफिट आणि अमाऊंट लिहायची त्या ठिकाणी. किती लिहिणार अमाऊंट पहा? 17,732 आणि एकाला लिहिणार 17,733. आणि हे जर क्लोज केलं तर बघा 45 प्लस 17 किती येते? कोण सांगते? 62,733. आणि हे पण 62,732 62,732 आणि 62,733. 62 मधनं 3 गेले तर किती राहतील? 59,733 आणि इकडे 2 गेले 62 मधनं तर 60,732. याला काय म्हणणार आपण? टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणणार. कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा कॅपिटल बॅलन्स आहे आपला. कुठं लिहितो हा कॅपिटल बॅलन्स आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचं कॅपिटल अकाउंट. पहिला पार्टनर आहे शिल्पा आणि दुसरी आहे कटरीना. एकाची किती आहे? 60,732 आणि दुसरं 59,733. टोटल आउटरला येईल 5, 6, 7 आणि 7 14. हातचाला 1 0 1,20,000. एकच मिनिट मी व्यवस्थित लिहितो जरा. 1,20,465. आणि आता बॅलन्स शीटची टोटल करूया. क्लोज होते का पहा? 5/5 लॅबिलिटी साइडला. इकडे 6 6 6 6 606. त्याच्यानंतर 4 आणि 5 9 3 12. चाला 1 1 आणि 7 8 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 2 17. चाला 1 3 3 4 5 आणि 2 7 आणि 1 8 8 आणि 1 1,87,265 लॅबिलिटी. असेट तेवढीच येते का बघा? 5 5 5 5 5/5. इकडं 1 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 6 606. त्याच्यानंतर 9 आणि 5 14 आणि 8 22 22 22 22. 700 आले 2. 5 आणि 2 7 आणि 5 12 बरोबर ना. आणि 7 19 19 आणि 2 21 21 आणि 8 29 आणि 8 37. हातचे आले 3 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 2 12 आणि 5 12 हा 11 आणि 2 13 आणि 5 18. म्हणजे 1,87,265 रुपयाने आपला प्रॉब्लेम टॅली झाला. समजला का सर्वांना? हो सर. बर. आता हा ओके. आता एकच मिनिट फक्त शेवटचं मी तुमच्याशी बोलतो. मी आता हे रेकॉर्डिंग स्टॉप करतो.